हाय नमस्कार. मला वाटतं तुम्ही खूप एन्जॉय करताय, सगळे एपिसोड नक्की एन्जॉय करताय आणि खूप जणांनी बाकीचे सगळे सेशन्स घेतलेले स्किप करून हा सेशन घेतला असेल, कारण ह्याचं नाव ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग आहे. ॲक्च्युली सगळ्यांना जे नवीन शिकणारे आहेत त्यांना थोडंसं याच्याबद्दल अट्रॅक्शन असतं. खरं तर हे ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग आपल्याला म्हणता येणार नाही, हे एक्सप्लोरेशन म्हणता येईल. जसं तुम्ही ही सेशन्स केल्यानंतर तुम्ही लँडस्केप पेंटिंगचे एक्सपर्ट होणार नाही आहात, फुलं पेंटिंगचे एक्सपर्ट होणार नाही आहात, पण तुम्ही टेक्निकचं थोडंसं तुम्हाला बेसिक यायला लागणार आहे आणि तुम्ही जेवढं प्रॅक्टिस करणार आहात तेवढं तुम्हाला चांगलं येणार आहे. तुम्हाला 100 तरी पेंटिंग ह्याच्यानंतर करून बघायला हवी, तर तुम्ही एक्सपर्ट होणार आहात. आता मी तुम्हाला एवढं इझिली शिकवू शकते कारण मी खूप पेंटिंग केले. तुम्हाला आधीच्या सेशनमध्ये पण सांगितलं मी खूप पेंटिंग केलीत आणि त्याच्यामुळे तुम्हाला मी एवढं इझिली सांगू शकते. आता ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग म्हणजे काय असतं, तर आपल्या मेमरीच्या डेटाबेसमध्ये ज्या गोष्टी साठवलेल्या नसतात, की ज्याला नाव देऊ शकत नाही, अशी जर पिक्चर्स, अशी जर रूपं, असे जर आकार, असं जर काहीतरी गोष्ट, डिझाईन आपल्या डोळ्यासमोर जेव्हा पेंटिंगमधनं येतं तेव्हा आपण त्याला ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग म्हणतो. की त्याला आपण म्हणू शकत नाही की हे आहे बाबा, आम्हाला हे माहिती नाहीये, हे अमूर्त वाटतं, याला आकार नाहीये, त्याला फॉर्म नाहीयेत, कळणार आहे. ते खरं अमूर्त असतं का, तर हा वादाचा विषय आहे. तर जाऊ देत, खूप मोठं ज्ञान नाही देत तुम्ही, बहुतेक मग तुम्ही स्किपच कराल. पण मला सांगायचा मुद्दा असा आहे की आपण एक्सप्लोरेशन करतोय, जे जे टेक्निक आपण शिकलोय त्याचं थोडा फ्रीडम घेतोय आज आपण, की ज्या ज्या गोष्टी आपण आयुष्यात बघतो त्या सगळ्या रिक्रिएट आपण करत बसतो. म्हणजे आपण नेचर बघतो, ते रिक्रिएट करायचा प्रयत्न करतो. तर हे रिक्रिएट करण्यापेक्षा थोडंसं स्वतःला फ्रीडम देऊन आपण आज हे काहीतरी एक्सप्लोरेशन करणार आहोत, हे टेक्निक्स वापरणार आहोत आणि मज्जा करणार आहोत. आणि मी केलेलं तुम्ही कॉपी करू शकता किंवा मी केलेलं बघू शकता आणि वेगळे रंग घेऊन काहीतरी करू शकता. तर तुमचं एक्सप्लोरेशन तुम्ही करा, असे 10-12 बसतो भरपूर चित्र करा. ओके, आणि चलो एन्जॉय करूया. आपण ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग करणार आहोत. आता ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे त्याच्यात काही शेप नसतो. तर ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग करायचं म्हणजे आता काय करायचं वॉटर कलरमध्ये, तर एकतर पेंटिंग करताना त्याला डिझाईन प्रिन्सिपल्स असतात, की काही व्हॅल्यू कंपोजिशन वापरायचं असतं किंवा त्याला टेक्स्चर काहीतरी एनहान्स करायचं असतं. तर अशा बऱ्याच गोष्टी असतात. तर इथे काय आपण ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग शिकत नाही आहोत, पण एक तरी थोडीशी एक गंमत करून बघूयात. आपण जे सगळे टेक्निक शिकलोय ती सगळी टेक्निक वापरून आपल्याला थोडंसं ॲब्स्ट्रॅक्ट काहीतरी कंपोजिशन करता येतंय का हे बघूयात आपण. ओके, तर हे असं आहे की आता हे जे मी करते ते सगळ्यांना आवडेलच असं काही नाही, कारण आतापर्यंत फुलं केली किंवा लँडस्केप केली ती नक्की आवडणार ह्याची गॅरंटी आहे. पण ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग इट इज व्हेरी पर्सनल गोष्ट आहे आणि मी जे करते ते तुम्हाला आवडेल असं नाही. तुम्ही वेगवेगळं करून बघू शकता हीच टेक्निक वापरून अशाच पद्धतीने काहीतरी. ओके, तर मी एक काहीतरी तयार करायचा प्रयत्न करणार आहे, काहीतरी करायचा प्रयत्न करणार आहे, बघू आपल्याला कसं जमत आहे. ठीक आहे, ओके. आता मी जरा ग्रीन घेऊन कंटाळा आला ना आपल्याला, म्हणून मी आता डायरेक्ट व्हायलेट घेणार आहे, व्हायलेट. ओके, तर आता आपण व्हायलेट घेऊन, व्हायलेट कसा करायचा आता आपलं जवळपास सेशन संपत आलेले आहेत. मला वाटतं आता मी सांगायची गरज नाही, तरी सांगते. फ्रेंच अल्ट्रामरीन आणि क्रिम्झन लेक जो आहे आपला, तो मिक्स करून आपल्याला व्हायलेट तयार करायचा आहे. ओके, आता ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंगच करायचं आहे ना आपल्याला, तर मग माझ्या डोक्यात आलं आपण का नाही आपण कागदावरच त्याला मिक्स करावं. तू काय इफेक्ट येतोय है ना. आपण जरा मज्जा करूया. ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग म्हणजे काय, आता आपण थोडी मज्जा करूया. आपल्याला सिरियसली आपण ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग नाही, पण आपण हे टेक्निक वापरून काय काय करू शकतो एक्सप्लोर, हे आपण एक्सप्लोरेशन करतोय असं म्हणू शकतो. ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंगपेक्षा दिस इज एक्सप्लोरेशन, मोर अबाउट एक्सप्लोरेशन. आता मी ह्या पाणीने सगळा मस्तपैकी करून घेते. बरं, आता हे आपण एकच मी व्हिडिओत करून दाखवेन, कारण माझे लिमिटेशन्स आहेत, मला 10च सेशन दाखवायचे आहेत वगैरे वगैरे सगळं. पण तुम्ही अशी 10 पेंटिंग करू शकता, वेगवेगळे कलर घेऊन, वेगवेगळे टेक्निक वापरून, काहीतरी कॉम्बिनेशन करून. आता मी हा क्रिम्झन सोडते. हा ॲक्च्युली ना मी जेव्हा आर्ट रिलॅक्सेशनचं घेते तेव्हा नुसतं कलर सोडायला पण इतकी मज्जा येते आपल्याला, खूप मस्त वाटतं. हा क्रिम्झन हे केलेलं आहे
आता ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग किंवा हे जे आपण रॅन्डमली किंवा नुसतं खेळण्यासाठी ज्या गोष्टी करतो ना, ते ठरवून केलेलं नसतं. आपण मस्तपैकी आपल्या मनात येईल ते करतो. त्याच्यामुळे कधी कधी ना खूप छान इफेक्ट पण येतात आणि आपल्याला आवडतं जास्त. आता हे रंग मला खूप आवडतात. आता मी ह्याच्यात लेमन येलो बोलता बोलताच आता मी विचार केला आणि तो देऊन टाकला. मला खरं तर पर्पलचा प्लॅन होता. आता ह्याच्यातच मी थोडासा ब्लू सोडते, जो आपल्याला पर्पल कलर करण्यासाठी हवा होता. थोडा पर्पलिश ब्लू. मस्तपैकी सोडून घेऊयात. थोडा आता थिक करूयात आणि थिक सोडूयात काही काही ठिकाणी. हे असं काहीतरी आपलं झालेलं आहे. आता इथे जे हे आलंय ते मी आत्ता पुरतं ठेवलंय. कदाचित मी ते पुसून टाकेन, माहित नाही मला काय करणार ते. आता मी ह्या येलोवर पण थोडासा पर्पल जर केला तर तो थोडासा ब्राउनिश पण येतोय. बघू काय करायचंय, माहित नाही आपल्याला, पण हळूहळू डेव्हलप करणार आहोत. ओके, आता टिश्यू पेपरनी काही काही ठिकाणी थोडंसं पुसून घेते. आता आपल्याकडे मीठ पण आहे. आपण मिठाचं टेक्निक पण केलं होतं. मी थोडंसं मीठ इथे टाकून बघणार आहे काय होतंय. मी एक माझ्या मनाला जे वाटतंय ना तो खेळ करते. तुम्ही पण तसंच करा, तुम्हाला जे वाटतंय त्या त्या वेळेला. आता तुम्ही हे माझं कॉपी केलं तरी चालेल. आता ह्याचा आउटपुट कसा येणार हे मलाही माहिती नाही. मी व्हिडिओ संपल्यावर आपल्याला कळणार आहे. पण तुम्ही पण असं थोडंसं खेळून बघू शकता. ओके, मी अजून काही काही ठिकाणी पुसून घेणार आहे आता. आणि अजून आपण काय करूया, थिक पर्पल थोडासा मी इकडे टाकणार आहे. थोडासा थिक पर्पल करून एकदम क्रीम कन्सिस्टन्सीच घेते. ते आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे तिथेच मी तो टाकते, कारण मला तो थोडासा हायलाइट करायचा पार्ट. नंतर कदाचित तो थोड्या वेळाने फेंट होईल. त्याच्यात थोडंसं अजून आपण मीठ टाकून ठेवूया. आपला पेपर बऱ्यापैकी वाळत चाललाय, त्याच्यामुळे मी काही काही ठिकाणी जिथे पुसीन तिथे एक लेअर येतोय फेंट कलर, पण तरी पुसला जात नाहीये पूर्णपणे. ओके, आता मी जरा थोडा आपला कागद वाळू देणार आहे आणि मग नंतर आपण डेव्हलप करूयात. त्याचा आपण मिठाचा पण इफेक्ट येईल आणि मग कागद पण वाळेल. तर थोडंसं वाळलंय. थोडंसं इथल्या ज्या करकरीत रेगा आहेत या थोड्याशा मी सॉफ्ट करते काही काही ठिकाणच्या. आणि ह्या बारीक ब्रशने मी थोडंसं रेखा काढणार आहे. आता मी तुम्हाला सांगते की मला जे वाटतंय तशा पद्धतीने मी काहीतरी करते. तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करू शकता किंवा कॉपी पण करू शकता. आता हे जे आहे हे टेक्निक कुठलं आहे तर हे ग्लेझिंग टेक्निक आहे. म्हणजे
एक कलर वाळल्यावर त्याच्यावर दुसरा कलर आपण जेव्हा देतो, आता मी हे बारीक ब्रशने देते, हे तुम्ही जाड पण देऊ शकता, म्हणजे मला थिक वाटलं तर मी अशी मोठ्याने पण हे करू शकते, तर ते ग्लेझिंग टेक्निक आहे. आता इथे पण काही ठिकाणी हा क्रिम्झन छान दिसतोय, तो मला थोडंसं वाटतंय की थोडासा क्रिम्झन तो एनहान्स करावा का. तुम्ही किंचित आता जिथे हे आहे आपलं ॲक्च्युली वाळलं नाही आहे अजून, पण मीठ आहे त्याच्या आजूबाजूला थोडासा, आता वाळला नाही आहे, पण मला रेघा करायचे असतील तर ते वाळवावं लागेल मला. इथे पण आता इथे पण थोडं वाळलंय का बघूया. या ज्या रेघा दिसत आहेत त्या थोडंसं मला एनहान्स करायचे आहेत खरं, पण आत्ता नाही करता ते वाळला नाही आहे कारण तो. तर इथे मला परत थोडं मीठ टाकावं लागणार आहे, कारण मला हा डार्क थोडासा अपेक्षित नाही, म्हणून किंचित परत मीठ टाकते, बघू काय होतं. आता हा इफेक्ट ऑब्व्हियसली मिठाने आलेला आहे आणि हे काहीतरी असं झालंय. तर आता अजून आपल्याला काय करता येईल, तर थोडासा व्हायलेट, मी फेंट व्हायलेट घेऊन ॲक्च्युली खरं गरज नाही आहे बऱ्यापैकी, पण ह्याची कंटिन्युटी मला कुठेतरी हवी आहे, म्हणून मी हा थोडासा पाणी लावून मी पुसते, कारण मला तो फेंट करायचा. मला एवढा डार्क तो नको आहे, जरा जास्त डार्क पडला आहे तो, मी पाणी लावते तो फेंट करून टाकते आणि पुसते तो. आपल्याला वॉटर कलर असं पण कधी कधी जेव्हा पाहिजे तेव्हा करता येतं, फक्त ते हळूवार केलं पाहिजे. आता हे पण एक टेक्निक तुम्ही लक्षात आलं म्हणजे तुमच्या, आता तो नको होता म्हणून मी तो काढून टाकला. आता इथे मला थोडंसं पांढरा हवा आहे. एकतर मला काय करता येईल, इथे पांढरा देता येईल किंवा मला स्क्रॅप टेक्निक वापरता येईल. तर मी आता स्क्रॅप टेक्निक वापरायचा प्रयत्न करते. इथे थोडंसं मला असे शिंतोडे किंवा पांढरा असल्यासारखं हवं आहे, सो मी स्क्रॅपिंग टेक्निक वापरायचा प्रयत्न करते जरा. किंवा तुम्ही सरळ चक्क थिक कुठला तरी चायनीज व्हाईट मिळतो वॉटर कलरमध्ये, तो घेऊन जरी तुम्ही ठिपके टाकले, तुम्हाला जिथे व्हाईट हवा असेल तिथे, तरी चालणार आहे. स्क्रॅपिंग टेक्निक समजा जमलं नाही तर. मला हे थोडंसं फेंट हवं होतं आणि आधी आपण व्हाईट सोडला नाही आहे, मला तो हवा होता म्हणून मी हे स्क्रॅप करून तर ती थोडीशी मजा आली आहे. तर मला इथे थोडासा एखादा वेगळा कलर हवा, तो मी व्हिरिडियन घेणार आहे. जनरली व्हायलेटला व्हिरिडियन कॉम्बिनेशन होतं, तर मी थोडा व्हिरिडियन घेऊन इथे टाकणार आहे. जरा थोडा व्हायलेटला आपण ब्रेक करूया, व्हायलेट कलर. आता हे सुद्धा आपण ग्लेझिंगच करतो एक प्रकारचं. आपण ग्लेझिंग टेक्निक म्हणलो होतो की करणारे, तर हे ग्लेझिंगच आहे. फक्त एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला परत सांगते,
आता आणि आपण मगाशी आपण परवा जे अभ्यास केला ते पण दिसतंय बघा. आता हा जो लेमन येलो आहे त्याच्यावर मी व्हिरिडियन दिल्यावर हा फेंट ग्रीन कलर तयार होतोय. तर त्यामुळे कुठला रंग कुठे दिल्यावर काय होणार आहे ह्याचा पण अंदाज आपल्याला पाहिजे आणि ॲब्स्ट्रॅक्टला तर सगळ्यात जास्त पाहिजे. तर मी हा दिला आहे पण मला तरी थोडंसं इथली व्हरायटी जाऊ द्यायची नाहीये टेक्स्चरची, म्हणून मी परत मिठाचं थोडंसं आधार घेते आणि किंचित मीठ टाकून ठेवते, अगदी थोडं, म्हणजे तो एक ते टेक्स्चर येईल आपोआप त्याला. आता इथे पण काहीतरी करायची आवश्यकता आहे थोडीशी, थोडंसं डार्कच करायची आवश्यकता आहे, डार्कच टाकायची आवश्यकता आहे. तर मला वाटतं हा एरिया आपण डेव्हलप करूया. थोडासा मी व्हायलेट पिंकिश व्हायलेट घेते आणि बघू काय होतंय. आता हे आपण ग्लेझिंगच करतोय. तर बरेचसे जण काय करतात, या अशा ग्लेझिंग टेक्निकनी अख्खी चित्र करतात आणि त्यांचे खूप छान चित्र दिसतात. पण तो तुम्हाला जर वॉटर कलर म्हणजे तुम्हाला लँडस्केप करायचं नसेल तर तुम्ही ही अशी ग्लेझिंग टेक्निक किंवा हे सगळे टेक्स्चर टेक्निक वापरून वेगवेगळ्या प्रकारचं डिझाईन किंवा तुम्ही एक आधी पेन्सिलने काढून घेऊ शकता आणि मग त्या प्रकारचं हे असं डेव्हलप करू शकता. ते जस्ट ठिपके टाकते ते आपोआपच मर्ज होणार आहे. ॲक्च्युली माझ्या डोक्यात आलं होतं की ते बबल रॅपचं आपण केलेलं ते पण करू शकतो, पण आता इथे ते हा एरिया छोटा आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही असं वेगवेगळं करून बघू शकता. तर हे झालं आपलं ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग. आता हे खूपच ॲब्स्ट्रॅक्ट आहे, म्हणजे तुम्ही म्हणाल की हे आम्हाला असं असं करता येत नाही आहे किंवा तुम्हाला खूप भीती वाटेल, तर तशी काही भीती वाटून घेऊ नका. आपल्याला रंगांमध्ये खेळायचं आहे थोडं, आणि ते रंगांमध्ये आपल्याला खेळता येत आहे का, काही इनिबिशन न ठेवता, कुठलाही आकार तयार करायची डोक्यात न घेता आपल्याला रंगांशी खेळता येते का एवढं बघा, आणि वेगवेगळे टेक्निक वापरता येतात का. कदाचित तुमचं एखाद वेळेस चित्र खूप सुंदर होईल माझ्यापेक्षा, मी जे करून दाखवलं त्याच्यापेक्षा तुम्हाला खूप छान मिळेल. तुम्हाला तुमचं काहीतरी हे मिळेल की अरे आपण असं करू शकतो आणि ह्याच्यात खूप छान गोष्टी होऊ शकतात, असं तुम्हाला काय काय मिळेल. तुम्ही नक्की करून बघा. हे पण करून बघितल्याशिवाय घाबरू नका, करून बघा, 10-12 कागद करून बघा आणि मग तुम्हाला लक्षात येईल की खूप छान वाटतंय. आणि कदाचित तुम्हाला फुलं, लँडस्केप जे ठरवलेल्या गोष्टी त्या करण्यापेक्षा हेच आवडेल आणि मग तुम्ही हेच करत राहाल, असं पण होऊ शकतं. तर तो तुमच्या ह्याच्यावर अवलंबून आहे. तर आता ॲब्स्ट्रॅक्टचे रूल बरेच आहेत. आपण इथे जनरली व्हॅल्यू कॉम्पोजिशन म्हणजे आपण हा एक डार्क शेप केला आणि त्याच्यात व्हाईट थोडंसं कॉन्ट्रास्ट वापरला की इथे मला वाटतं सगळ्यात जास्त फोकस जातोय. अशा पद्धतीचं काहीतरी एक शेप तयार केला आहे. हा एक रूल तुम्ही ॲब्स्ट्रॅक्टला वापरू शकता. हा आपला नेहमीचा रूल आहे जो आपल्याला लँडस्केपला वापरावा लागतो. आपण फुलांना पण वापरला की जे फुल मला जास्त दिसायला हवं होतं किंवा जे जास्त माझं प्रॉमिनंट होतं, हिरो होता थोडक्यात, तो हिरोला आपण जास्त महत्त्व नेहमीच देतो. मला वाटतं हे आता बास करावं, नाही तर ते त्याचा नॅचरल जो इफेक्ट आहे तो जाईल. तर हे अशा पद्धतीने माझं ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग झालेलं आहे. ओके, तुम्ही हे ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग सगळ्यांनी बघितलंयत आणि अशा प्रकारचं काहीतरी केलं असेल. आता हे ॲब्स्ट्रॅक्ट म्हणलं तरी मला स्वतःला इथे काहीतरी एक फिगर दिसतीये, इथे काहीतरी असं एक मिस्ट्री क्रिएट होतीये, म्हणून मला ते आवडलं.
आता प्रत्येक आपण केलेलं एक्सप्लोरेशन आपल्याला आवडलंच पाहिजे किंवा सक्सेसफुल होईलच असं नाही. तुम्ही जर 10 एक्सप्लोरेशन केले तर त्याच्यातलं एखादं सक्सेसफुल होऊ शकतं. आता हे बघा, मी हे असं पण काहीतरी केलंय. तर हे काही नाही, मी नुसतं रंग टाकलेत आणि आपण जी टेक्स्चर टेक्निक वेगवेगळी चेक केली होती, आपण जी शिकलो होतो त्याच्यातनं मी असं पण काही करू शकतो. शिंदोडे म्हणजे रंग टाकलेत आणि थोडं टिश्यू पेपरने पुसून घेतलं हिरवा रंग टाकून आणि मग परत त्याला डार्क टोन दिले. असं पण काहीतरी करू शकतो. किंवा इथे तर तुम्ही बघता की हे जे मी एक केलंय, आता ह्याला ॲब्स्ट्रॅक्ट म्हणू का नाही माहित नाही, पण हे जनरल रंगच टाकलेत सगळे. तर तुम्ही वेगवेगळे रंग टाकून असं काहीही एक्सप्लोरेशन करू शकता आणि छान तुम्हाला ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग करता येईल किंवा तुम्हाला ह्याच्यापेक्षा छान काहीतरी सापडेल, मजेशीर, तुम्हाला जे आवडेल असं, आणि तुम्ही त्याच्यात काहीतरी डेव्हलप करू शकाल नक्की, अशी माझी खात्री आहे.